तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर निलेशची मी तुम्हाला विचारेन की तुमचा बालपण याच विभागामध्ये गेलं होतं. कसा होता हा प्रवास बालपणाचा? मोस्ट ऑफ ऑल माझं बालपण खूप हालाखीचं गेलं हे मी अभिमानाने सांगू शकतो. कारण बालपणीपासून आतापर्यंत हा प्रवास आमचा लय खडतड आहे. माझं प्राथमिक शिक्षण जे झालं ते नामशेष मार्ग शाळा आहे, म्युन्सिपल हायस्कूल, तिथे झालेलं आहे. त्यानंतर 4थी ते 10वी मी आर्यमॅड हायस्कूल केम हॉस्पिटल समोर तिथे मी शिकलो. आणि परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्या कारणाने माझ्या आईचा आजारपण, संसार रगडा चालवताना आमच्या वडिलांना खूप नाकीनऊ होत होती. अक्षरशः त्यांचा पगार पुरत नव्हता. तुटपुंच्या पगारामुळे त्यांनी जोडधंदा म्हणून पेपर विक्रीचा धंदा सुरू केलेला. आणि शिक्षण हे पेपर विक्रीचा धंदा करत असतानाच आम्ही पूर्ण केलेलं आहे. माझं 1ली 10वी शिक्षण झाल्यानंतर 11वीला मी गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जायचो शाळेत. 10वीला मला 88% होते. आणि माझं स्वप्न हे असं होतं की मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं. कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं तर त्या प्रामुख्याने मेरिटमध्ये माझं MD कॉलेजला ऍडमिशन झालं. 10वी कोणत्या वर्षी झाली? नाही, 10वी झालेली 94ला, 1994 मेरिटमध्ये होतो. आणि तो प्रवास आमचा अत्यंत खडतळ चालू होता. किंवा परिस्थिती तशी हालाकीची नव्हती. त्यामुळे एक जोडधंदा म्हणून पेपर आणि पेपरवर एक लॉटरी व्यवसाय मी सुरुवात केलेली. आणि वडिलांचं प्रामुख्याने अक्षरशः खर्च आम्हाला निघत नव्हता. मी रात्री पण पेपर विकले ट्रेनमध्ये, दिवसा ट्रेनमध्ये पेपर विकले. त्या प्रामुख्याने आम्हाला मोठं करण्यामध्ये आमच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे.